Good morning, students. Today we will see another video lecture, and in this video lecture, I will discuss second topic from module number 1, that is function of criticism. Literary criticism is the play of the mind on a work of literature, and it consists in asking and answering rational questions about literature. So, what is criticism? Asking questions, but rational questions about literature and giving answers to them. This discussion is called as criticism. Such an inquiry is directed towards the better understanding of the nature and value of literature. So in the first video lecture or earlier video lecture or previous video lecture, we have seen the nature of criticism, and this is function of criticism. So how to evaluate the literature, we are going to see in this slideshow or presentation. And better appreciation of pleasure to literature. Why we are doing all these things? To get pleasure out of literature. Pleasure of poetry, pleasure of drama, poetic drama, pleasure of novel. Literature is for the enjoyment of mankind. Literature is the mirror of mankind. Remember, these are the basic principles of literature. And if appropriate, proper criticism is done, then the pleasure we get will be immense. My next point is such an inquiry helps to think rightly about literature. Which enables the fullest enjoyment from it. Views regarding functions of criticism and role of critics have kept on changing through ages. तर साहित्य हे आनंद देण्यासाठी आहे. मग साहित्याचा आनंद कधी मिळेल? जर त्याचा खरा अर्थ कळाला तर, नाही का? त्याचे सगळे अर्थ जर रसिकांना समजले किंवा प्रेक्षकांना समजले तरच ते होईल, नाहीतर होईल का? नाही होणार. तर जोपर्यंत अर्थ समजणार नाही साहित्याचे, तोपर्यंत त्याचा खरा आनंद मानवाला मिळणार नाही. आणि व्ह्यूज रिगार्डिंग फंक्शन्स ऑफ क्रिटिसिझम अँड रोल ऑफ क्रिटिक्स हॅव केप्ट ऑन चेंजिंग थ्रू एजेस. ऑफकोर्स आपण म्हणतो 25 वर्षाला एक पिढी बदलते, नाही का? मग आपण स्वतंत्र झाल्यापासून बघा, 47 पासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून, इंडिपेंडंट झाल्यापासून आज ते 53 वर्ष आणि हे 20, 63, 73, अराउंड 73 इयर्स. त्याच्या आधी साहित्य होतं, इंग्लंडमध्ये होतं. जगात भाषा ज्यावेळेसपासून अस्तित्वात आली त्यावेळेसपासून साहित्य अस्तित्वात आलं. मग प्रत्येक युग जे आहे, तर ते प्रत्येक युग आपापले विचारसरणी त्या साहित्यात मांडत असतं. आणि मग ज्या प्रकारचं साहित्य असेल त्याच प्रकारचं काय असेल की त्याच प्रकारचं समीक्षणसुद्धा असेल, राईट? सी द फंक्शन ऑफ क्रिटिसिझम इज नॉट फॉल्ट फाइंडिंग ॲज इट इज सेड बाय लेमॅन. सामान्य माणसांना असं वाटतं की समीक्षण म्हणजे टीका टिप्पणी, म्हणजे टीका नुसती, त्याच्यातले दोष काढणं, त्याच्यातला वाईट शोधणं. पण तसं आहे का? बिलकुल नाही. आपण चौकसपणे समीक्षण शिकत आहोत, शास्त्रीय पद्धतीने शिकत आहोत. तर केवळ त्यातले दोष शोधणं एवढंच साहित्यिकाचं म्हणजे समीक्षकाचं काम नाही. साहित्यिक आधी आहे, तो साहित्य निर्मिती करतो, आणि नंतर समीक्षक आहे, तो त्याची समीक्षा करतो. आणि ते वाचणारा कोण? रीडर आहे, प्रेक्षक किंवा वाचक. थोडक्यात म्हणायचं, प्रेक्षक जो आहे तो बघतो, रीडर म्हणजे वाचतो. Its function is not to pick holes in a given work of literature, nor is its function to eulogize or laud some favorite author. मग पक्षपातीपणा करून आपल्या जवळचा लाडका आवडता लेखक याचं गुणगान करायचं आणि दुसऱ्याचे दोष शोधत बसायचं, म्हणजे पक्षपातीपणा.
हा समीक्षकांनी केला नाही पाहिजे. म्हणजे समीक्षक कोण आहे? क्रिटिक इज इम्पार्शियल पर्सन. तर फंक्शन काय आहे समीक्षणाचं? तर क्रिटिसिझमचं फंक्शन आहे की त्यातले दोष, लूपहोल्स किंवा त्यातल्या कमतरता, उणिवाच फक्त शोधत बसायच्या नाही, तर त्याचं योग्य मूल्यमापन करायचं. किंवा नुसती स्तुती करायची नाही, प्रशंसा करायची नाही की माझ्या हा आवडीचा लेखक आहे म्हणून त्याची जास्त प्रशंसा करायची आणि तो माझ्या ओळखीचा नाही म्हणून त्याची टीका करत चालायची, त्याला फटकारायचं. दिस इज नॉट द वे. हे सगळं साहित्यात होतं नाही का. एव्हरी एज हॅज इट्स डिफरंट फंक्शन्स ऑफ क्रिटिसिझम बिकॉज ॲटिट्यूड टुवर्ड्स क्रिटिसिझम इज रिटन बाय ए नंबर ऑफ फॅक्टर्स. सो ॲटिट्यूड चेंजेस, man changes, attitude changes, attitude changes, literature changes, literature changes, criticism changes. लक्षात ठेवा की पहिल्यांदा मी सांगितलं की समीक्षण जी ती दुय्यम प्रक्रिया आहे, दुय्यम क्रिया आहे. कशी? साहित्य निर्मिती झाली तर समीक्षण होईल. एक पुस्तक आहे, हे पुस्तक हे पुस्तक आहे. आता हे पुस्तक लेखकाने लिहिल्यानंतर याच्यावर मी भाष्य करण्याचा किंवा एखाद्या समीक्षकाने भाष्य करण्याचा विषय येईल ना, तोपर्यंत येईल का? कदापि येणार नाही. त्यासाठी साहित्य निर्मिती प्रथम होणं आवश्यक आहे. म्हणजे रायटर इज बॉर्न फर्स्ट अँड देन द क्रिटिक इज सेकंडरी अँड बिहाइंड द रायटर अँड द रीडर हू इज देअर, क्रिटिक इज देअर. मग लेखक, त्याचं साहित्य, लेखक म्हणजेच त्याचं साहित्य. लेखक आपल्याकडं कसा जिवंत आहे? शेक्सपियर साहित्याच्या रूपाने जिवंत आहे. आपले ज्ञानेश्वर, तुकाराम नाही का, संत रामदास, हे कशाच्या रूपाने जिवंत आहेत? आपण त्यांना पाहिलं नाही, आपण त्यांच्याशी बोललो नाही, आपल्यात आणि त्यांच्यात अनेक युगांचं, वर्षांचं अंतर आहे. ते जिवंत कशासाठी? आपल्याला त्यांच्या वर्कमुळं, कामामुळं, त्यांच्या साहित्यामुळं. तर साहित्यामध्ये आणि वाचकाच्या मध्ये कोण आहे? समीक्षक आहे. बघा, लेखकामध्ये आणि वाचकामध्ये जो दुवा आहे, जॉईनिंग लिंक नाही का. तर मी कसं तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो आणि मग तुम्ही ती लिंक क्लिक करता आणि मग तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर दिसतं. लिंक जर नसेल आपल्यात, कनेक्टिंग काय? लिंक आहे. कनेक्शन काय? लिंक आहे. तर जोडणारा दुवा म्हणजे समीक्षक आहे. तर ते कसं झालं पाहिजे? तर त्याचे फंक्शन आपण बघत आहोत. नेक्स्ट पॉईंट, एव्हरी एज हॅज इट्स डिफरंट फंक्शन्स ऑफ क्रिटिझम बिकॉज ॲटिट्यूड टुवर्ड्स द, रिपीट करतो हा मुद्दा. तर प्रत्येक युगाचे, प्रत्येक काळ आहे, मग काळ सतत बदलत राहतो, त्याला थांबवता येत नाही, अनस्टॉपेबल जो आहे. तर मग काळ बदलला की माणसाची विचारसरणी बदलेल, ते माणसाच्या गरजा बदलतात, माणसाच्या अवतीभोवतीचं वातावरण बदलतं आणि ते बदललं की काय? समीक्षण सुद्धा बदलणं क्रमप्राप्त आहे. साहित्य बदलतं. आज साहित्यामध्ये विज्ञानाचा जास्त उल्लेख येतो. तुम्ही जुन्या हिंदी चित्रपटात बघा, ते एक नाटक म्हणून बघा. हिंदी चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपट नव्हे, नुसतं नाटक आहे, ते व्हिज्युअल आहे नाही का, दृश्य माध्यम आहे. तर आता थिएटरला जाऊन नाटकं स्टेज करणं शक्य नाही म्हणून आपण एकदा शूट करून ठेवतो आणि ते चालतं. कलाकार जरी नाही राहिले तरी ते नाटक जिवंत राहतं. तर जुन्या चित्रपटांमध्ये तुम्हाला तो जुना टेलिफोन दिसेल. नाव इन द मॉडर्न फिल्म्स यू विल सी मोबाईल फोन्स. दिस इज द चेंज. सो यूज ऑफ सायन्स इज मोर इन ऑल द स्टोरीज टुडे. तर दृष्टिकोन बदलेल बघण्याचा, कारण कथानक बदललं. पहिलं कथानक जे ते खूप एक्सप्लॉइट झालेली स्त्री, शोषण झालेली स्त्री, हुंडाबळीची स्त्री, तिचा नवऱ्याकडून छळ, भारतीय कथानकात सांगतो. आणि जगातच एकूण महिलांची परिस्थिती जी आहे ती दयनीय होती. आज तशी दयनीय राहिली का? नाही राहिली. आज स्त्रियांना शिक्षण मिळू लागलं, पुरुषांचा पाठिंबा मिळू लागला, स्त्रिया सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. आज एक स्त्री पात्राचं मूल्यमापन करताना हे जे मॉडर्न लाईफ आहे, स्टाईल आहे स्त्रियांचं, महिलांचं, याचा विचार समीक्षकाला करावा लागेल. त्यावेळेचं साहित्य असेल जुनं, म्हणजे साधारणतः 90च्या पूर्वीचं, 80च्या पूर्वीचं, ज्यावेळेस महिला ही अशी सगळी बळी होती समाज व्यवस्थेचा, तिच्यावर अन्याय अत्याचार व्हायचा. आणि एक नवविवाहिता म्हणजे ती काय की सगळ्यांचा अन्याय सहन करण्यासाठी जन्माला आली का काय असं वाटेल त्या साहित्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर. सो द टाईम चेंज्ड, स्टेटस ऑफ विमेन काइंड चेंज्ड, सो द लिटरेचर अबाउट विमेन चेंज्ड अँड द क्रिटिसिझम ऑल्सो चेंज्ड. बघा काय काय बदललं.
एक युग बदललं, त्यातली विचारसरणी बदलली, माणसाची विचारसरणी बदलली की साहित्य बदललं, कारण लेखक करंट काय चालू आहे त्याच्या, तो राहतो त्या जगात काय चालू आहे. आज विज्ञानवादी झालो, आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम आहे, आज ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम आहे, आज एम्प्लॉयमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत, आज आपण बघतो की ब्रेन ड्रेन आहे, म्हणजे हुशार लोक भारताबाहेर चालले आणि त्या दुसऱ्या देशासाठी काम करतात. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स वी डू फेस टुडे, द वर्ल्ड फेसेस, बट ड्यू टू द change in the problems, the stories have also changed, and due to the change in the stories means change in the literature, the criticism also changes. No, साहित्य बदलले की समीक्षण बदलेल, कारण वाचकांची आवड बदलली. पहिल्यांदा लांब लचक कथा वाचायला आवडत होतं कोणाला, लोकांना वेळ होता. आज मॉडर्निटी आली, कारखानदारी आली, इंडस्ट्रियलायझेशन आलं, 8 तासाच्या नोकऱ्या करावं लागू लागल्या, त्या नोकरीसाठी अनेक वेगळे व्याप मागं लागले आणि त्यामुळं माणूस जो आहे तो तितका आता फ्री नाही आहे. मग साहित्य त्याला कमी 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 जे तर ते फॉर्ममध्ये म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये लागू लागलं. मग 4 ओळी 4 ओळी आली. आता वर्तमानपत्रात कविता छापून येते, ती सुद्धा वाचायला मिळत नाही, आपण ते बिझी झालो. देन वी हॅव सीन की आता शॉर्ट स्टोरी आली, लघुकथा. आधी मोठी मोठी कथा होती, आता लघुकथा आली, नाही का. तर फॉर एक्झाम्पल अर्लिएस्ट सिस्टमॅटिक critic Pluto was concerned with the problems of defining the utility of poetry in the education system of his ideal state. तर प्लुटो जो आपण बघतो की तुम्हाला मी बेसिक आधी सांगितले की पहिल्यांदा सॉक्रेटिस हे ग्रीकच्या अथेन्समध्ये होते आणि सॉक्रेटिसचा शिष्य कोण, प्लुटोचा शिष्य अरिस्टॉटल. तर गुरुसेच याला भारी म्हणतात. तर डिसिपल म्हणजे काय, शिष्य. तर तिथं त्यांनी फिलॉसॉफीची शाळा काढली आणि मग अथेन्समध्ये तिथं त्यांनी शिक्षण घेतलं अनौपचारिक, आणि त्यातनं त्यांनी फिलॉसॉफीज डेव्हलप केल्या, थिअरी सिद्धांत डेव्हलप केले. मग तिथं प्लुटो जो आहे, तर प्लुटोनी काय त्याचं एक आयडियल स्टेट मानलं, की त्याचं म्हणणं की एक असं आयडियल स्टेट, असं एक प्रजासत्ताक राज्य असलं पाहिजे, आणि त्या प्रजासत्ताक राज्यात मग कुणाची काय भूमिका असेल. तर मग तो पोएट्सबद्दल तो फार निगेटिव्ह आहे. सो ही बॅनिश्ड ही पोएट्री फ्रॉम हिज आयडियल कॉमनवेल्थ. तर तो म्हणतो की कवी जे आहेत ते खोटारडे आहेत, कवी जे आहेत ते खोटारडे आहेत, आणि कवी ना त्याच्या प्रजासत्ताक राज्यामध्ये कुठलीही स्थान नाही. जस्ट अ मिनिट. लेट अस कंटिन्यू आफ्टर डिस्टर्बन्स. तर प्लुटो जो आहे तर तो कवितांबद्दल फार निगेटिव्ह आहे आणि त्याचं कवितांबद्दलचं मत इथं मांडलं आहे. ओके. तर प्लुटो जो आहे तर त्यांनी त्याचं एक असं आयडियल काल्पनिक राज्य निर्माण केलं. ही कंडेम्ड पोएट्री ॲज इमॉर्टल. तो म्हणतो कविता ही अमर वगैरे काही नाही, अनट्रुथफुल, ती असत्य आहे. कारण ते सत्य नाही, कल्पना आहे. कल्पना कशी सत्य असेल, नाही का. कल्पना आहे, क्षितिज. जर पृथ्वी आणि आकाश यांचं जिथं मिलन होतं, आता पृथ्वी आणि आकाश हे काही माणसं नाही आहे त्यांचं मिलन व्हायला, नाही का. स्त्री पुरुषाचं मिलन होऊ शकतं, 2 पुढाऱ्यांचं 2 पक्षाचं मिलन होऊ शकतं, नाही का. आपल्याकडं बरेचसे आता मिलनाचे कार्यक्रम होतात. सो दॅट इज डिफरंट. सी, आणि तो चॅलेंज करतो सुपेरियरिटी ऑफ पोएट्री ओव्हर फिलॉसॉफी. तो म्हणतो की फिलॉसॉफीपेक्षा पोएट्री कशी सुपिरियर आहे, म्हणजे तत्त्वज्ञानापेक्षा काव्य, कविता संग्रह हे श्रेष्ठ नाही. म्हणजे थोडक्यात प्लुटो जो आहे तो अगेन्स्ट पोएट्री. इट इज डिटरमाइंड बाय द लाईक्स अँड डिसलाईक्स अँड प्रिडायलेक्शन्स ऑफ क्रिटिक हिमसेल्फ. हे एक उदाहरण झालं प्लुटोचं. तर समीक्षण जे येतं ते काय, त्याच्यात लाईक्स डिसलाईक्स येतील,
प्रिज्युडायझेस, प्रिडायलेक्शन्स, भविष्यवाणी, क्रिटिक हिमसेल्फ असतील, त्या क्रिटिकनी केलेलं त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांनी केलेलं आकलन आहे त्या साहित्याचं. व्ह्यू ऑफ क्रिटिसिझम इज डायरेक्टली रिलेटेड टू क्रिटिक्स ओन इंटेलेक्च्युअल प्री ऑक्युपेशन अँड हिज फिलॉसॉफी आउटलुक ऑन लाईफ. फंक्शन ऑफ क्रिटिसिझम इज टू एक्झामाइन द मॉरल वर्थ अँड सिग्निफिकन्स ऑफ ए वर्क ऑफ लिटरेचर. हे सगळं कशासाठी चाललंय की साहित्याचे खरे अर्थ आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळावेत, साहित्याचं खरं रूप आपल्यापर्यंत पोचावं, साहित्याचा आनंद आस्वाद आपल्याला मिळावा. जर आपल्याला साहित्य समजलं तर आपल्याला त्याचा आनंद मिळेल, आस्वाद घेता येईल. तर समीक्षकाचं काम आहे की त्याच्या बौद्धिक उंचीवर, बौद्धिक पातळीवर त्याच्या जीवनाची जी काही फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफीच्या जीवावर त्यांनी साहित्याचं यथेच्छ योग्य असं मूल्यमापन करावं आणि त्याची मॉरल वर्क, त्याच्यात काय नैतिकतेचा धडा आहे त्या कवितेमध्ये, त्या नाटकामध्ये, त्या कादंबरीमध्ये, त्या प्रोजमध्ये, आणि हे साहित्य कसं माणसाला उपयोगी आहे ते समजून सांगा. ओके, माय नेक्स्ट पॉइंट इज सी I have a picture of a critic. Now the man is shouting and the man is telling the truths, meanings of the literature which is in his right hand. Means a book is shown. It's like a cartoon for your better understanding, nothing else. Okay, come to the next point. Therefore, the idea of criticism varies in accordance with the idea of literature. अर्थातच जसं साहित्य असेल तसंच काय असेल, समीक्षण असेल. क्रिटिकल थिअरीज आर क्लोजली कनेक्टेड विथ स्पिरिट ऑफ एज, इंटेलेक्च्युअल अँड मॉरल एन्व्हायरमेंट्स इन विच क्रिटिक लिव्ज. आता हे क्रिटिकल थिअरीज म्हणजे काय, ही भानगड आहे काय नेमकी? समीक्षणाचे सिद्धांत. मग सिद्धांत काय? मानवतावादाचा सिद्धांत आहे. म्हणजे मानवतावादातनं त्या कथानकाकडे बघणे. आपण बघतो की मानवतावाद जो आहे तर तो सरकारने दाखवला आणि 65 वर्षाच्या वरच्या लोकांना हाफ तिकीट, स्कॉलरशिप, मानवतावाद. त्याच्यानंतर आपण मानवतावाद दाखवतो की गरिबाला मदत करतो, पुरात अडकलेल्या मदत करतो, सुनामीत अडकले. व्हॉट इज इट? इट्स ह्युमॅनिटी. आता मानवतावाद, स्त्रीवाद, त्यानंतर थिअरी ऑफ डिकन्स्ट्रक्शन, स्ट्रक्चरलिझम, रेसिझम, वर्णद्वेष, जातीवाद, निपोटिझम, भाई भतीजावाद, हे सगळ्या क्रिटिकल थिअरीज आहेत नाही का. आज ग्लोबल वॉर्मिंग हा एक सिद्धांत फार प्रसिद्ध आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे असं काही वस्तू दाखवता येईल का, हे ग्लोबल वॉर्मिंग, हे ग्लोबल वॉर्मिंग, हे नो, खूप मोठी कन्सेप्ट आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगच्या चष्म्यातनं एखाद्या नदीची कथा बघणं किंवा एखादं इमारत बघणं किंवा एखाद्या कथानकामधलं काही जे ते निसर्गाशी संबंधित वर्णनांचा अभ्यास करणं, दॅट इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंटल सायन्स ऑर ग्लोबलायझेशन, ग्लोबल वॉर्मिंग. असे वेगवेगळे जातीवादाचा सिद्धांत आहे, निपोटिझमचा आहे, कम्युनलिझमचा आहे नाही का. कम्युनिझम आपण बघतो की पक्षांमध्ये सुद्धा काही पक्ष धर्मनिरपेक्ष. काय असतं धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठला धर्म? काही धर्माचे अधिष्ठित आहेत. ऑल दीज आर फिलॉसॉफीज, थिअरीज, अनलिमिटेड नंबर ऑफ थिअरीज. क्रिटिकल थिअरीज म्हणजे समीक्षण करायचं सिद्धांत. समीक्षक. आता युरोप खंडातलं कथानक आहे की तिथं गोरे आणि काळे हा वाद आहे. गोरा आहे ख्रिश्चन आणि काळा आहे ख्रिश्चन जाते. ओके, धर्माने सॉरी, प्रोटेस्टंट कॅथोलिक पुन्हा त्यात आहे, पण ते काय महत्त्वाचं नाही. भारतातली कथा तुम्हाला जर तिचं समीक्षण करायचं असेल तर तुम्हाला जातीचा सिद्धांत लावावा लागेल की तो नायक कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्मात जन्माला आला आहे. कारण भारताचा संदर्भ वेगळा आहे कथेचा. कारण भारत हा जुन्या परंपरा चालीरीती रूढी म्हणजे ऑर्थोडॉक्स म्हणजे जुन्या चालीरीतींना धरून राहणारा मनुष्य, ऑर्थोडॉक्स नेचरचा देश आहे. सच इज नॉट द केस विथ द युरोप रिजन. युरोपियन्स आर डिफरंट. दे आर म्हणजे ते जास्त विज्ञानवादी आहेत. मग त्यांच्याकडं काय की तिकडच्या कथानकात काय येईल, तुम्हाला रेसिझमचा सिद्धांत लावा लागेल. म्हणजे वर्णद्वेष, गोरा काळा, श्वेत अश्वेत, ह्या थिअरीज आहेत. रेसिझम ही थिअरी झाली, वर्णद्वेष. कास्टिझम ही थिअरी झाली. कम्युनल एलिमेंट, आपल्याकडं ते कम्युनल एलिमेंट जास्त आहे कारण आपल्याकडं बहुधर्मीय लोक राहतात, युरोप खंडात नाही राहत. मग तिकडची जर एखादी कथा असेल, मग आता कथा जी आहे
ती कुठल्या संदर्भात लिहिलेली, कुठल्या रिजनमध्ये लिहिलेली, कुठल्या माणसाविषयी लिहिली, याच्यावर समीक्षणाचे सिद्धांत अवलंबून असते. ओके, माय नेक्स्ट पॉईंट इज ए क्रिटिक इज अ पर्सन हू एक्सप्रेसेस ओपिनियन्स अबाउट गुड और बॅड क्वालिटीज ऑफ बुक्स और वर्क्स ऑफ लिटरेचर और पोएट्री और द आर्ट ऑफ एन आर्टिस्ट और ए पेंटर. मग समीक्षण अनेक कलांसंबंधी केलं जाऊ शकतं. रांगोळी काढण्याची कलेचं समीक्षण होऊ शकतं, पेंटिंगचं होऊ शकतं. पण आपल्याला समीक्षण शिकायचं साहित्यातलं, लिटररी क्रिटिसिझम म्हणलं आपल्या प्रत्येक ठिकाणी. मग साहित्य निर्मिती म्हणजे मी सांगितलं काव्यसंग्रह, साहित्य निर्मिती म्हणजे नाटक, कादंबरी आणि प्रोज. पण नंतरची जी दोन फॉर्म्स लिटरेचरचे, खास करून नॉवेल आणि प्रोज, याचा जास्त उल्लेख होणार नाही, कारण आपण हे समीक्षण शिकतो याच्यात जास्त कविता आणि पोएटिक ड्रामा. तर कविता आणि पोएटिक ड्रामा म्हणजे काव्य स्वरूपात लिहिलेलं नाटक किंवा नाटकाचा उल्लेख केली जास्त. मग क्रिटिक कोण आहे? तो क्रिटिक गुड आणि बॅड क्वालिटीची चर्चा करतो त्याच्या समीक्षणात. मग समीक्षण कसं केलं जातं? पुस्तक लिहून केलं जातं का? हो, पण त्याच्यात निबंध लिहिले जातात, निबंध. आणि त्या निबंधातनं एक नाटककार दुसऱ्या नाटककाराच्या नाटकाविषयी समीक्षण करतो, भाष्य करतो, किंवा एक कवी दुसऱ्या कवीबद्दल करतो. तुम्ही आम्ही समीक्षक नाहीत, आपण किरकोळ समीक्षक आहेत. आपण समीक्षक नाही, साहित्यातले समीक्षक नाही, कारण त्या साहित्यामधलं आपल्याला तेवढी जाण नाही, नैतिक अधिकार प्राप्त नाही. उदाहरणार्थ मध्ये गिरीश कर्नाड आले होते पुण्यात, त्यांना कुठला तरी एक पुरस्कार पुण्यात मिळाला. गिरीश कर्नाड कोण आहेत? गिरीश कर्नाड हे कन्नड लिटरेचरचे एक चांगले गणमान्य लेखक आहेत. इंग्रजीमध्ये त्यांनी नाटकं लिहिलेत. आता त्यांनी पुण्यातल्या त्या पुरस्कार समारंभात असं सांगितलं, पुरस्कार स्वीकारल्यानंतर, की रवींद्रनाथ टागोर जे आहेत तर त्यांचे नाटकं एवढे काही चांगले नाहीत, ते सुमार दर्जाचे आहेत. हू टोल्ड दिस? गिरीश कर्नाड. आणि त्याला सगळ्या मीडियाने महत्त्व दिलं. तुम्ही आम्ही बोललो असतो तर दिलं असतं का? बिलकुल नाही. बिकॉज गिरीश कर्नाड इज ए लिटररियन, ही इज अ रायटर, ही इज ए ड्रामेटिस्ट. गिरीश कर्नाड हे नाटककार आहेत. त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक कन्नडा नाटकं आणि इंग्रजीत नाटकं लिहिले. म्हणून त्यांनी कवी रवींद्रनाथ टागोरांच्या नाटकाविषयी जे भाष्य केलं त्याला महत्त्व प्राप्त झालं. आपण हे काही नाटक लिहिलेलं नाही, आपण फक्त नाटकं बघायला जातो. तर आपल्याला समीक्षणाला महत्त्व असेल का? नाही. पण रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली हा काव्यसंग्रह, ज्याला 1913 आत्तापर्यंत भारतातलं एकमेव साहित्यातलं नोबेल पारितोषिक मिळालं, ते ग्रेट आहेत असं ते म्हणले. म्हणजे त्यांनी कवी म्हणून रवींद्रनाथ टागोरांचं जे साहित्य त्याला मान्यता दिली, पण नाटकाला त्यांनी रिजेक्ट केलं. दिस इज कॉल्ड एज क्रिटिसिझम. द क्रिटिक जॉब इज टू ब्रिंग आउट द गुड अँड बॅड क्वालिटीज ऑफ ए लिटरेचर. लॅटर ऑन द फंक्शन ऑफ क्रिटिसिझम अंडरवेंट ए रॅडिकल चेंज. आणि मग जसं जसं काळ बदलत गेला तसं त्याच्यात आमूलाग्र, रॅडिकल चेंज म्हणजे आमूलाग्र बदल. मग साहित्यामध्ये आमूलाग्र बदल होत गेले. कशात? इंग्रजी साहित्यात. आणि मग साहित्यात बदल झाले की समीक्षणात बदल होणार, कारण वाचकांची टेस्ट बदलली की साहित्य बदलतं, नाही का? आधी आपण 4-4 घंट्याची पिक्चर बघायला लोक जात होते थिएटरमध्ये. आता 2.5 तास 2 तासाचं पिक्चर बघायला जायला वेळ नाही थिएटरमध्ये. तुम्हाला आठवतं का कधी तुम्ही थिएटरमध्ये लास्ट जो चित्रपट बघितला? आता घरात टेलिव्हिजनवरच सगळे चित्रपट बघतो आपण, किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये, त्या सिरियल फॉर्ममध्ये यायला लागलं. तर आज टी व्हीवर छोट्या पडद्यावर सगळे कलाकार, अमिताभ बच्चन से सुपरस्टार आले. दिस इज द चेंज, बिकॉज द टेस्ट ऑफ द व्ह्युअर्स चेंज्ड, द आर्टिस्ट ऑल्सो चेंज्ड. जो अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावर यायला नकार देत होता, जो सलमान खान नकार देत होता, ते आज आता तिथं काम मिळण्यासाठी ते प्रोड्युसरच्या मागं फिरत आहेत. म्हणजे साहित्य जे ते कसं बदलतं? लोकांची रुची बदलली. कारण लोकांची रुची कधी बदलते? लोकांचं लाईफस्टाईल बदललं, जीवन बदललं. लोकांचं जीवन बदललं की साहित्य बदलेल, आणि साहित्य बदललं की समीक्षण बदलेल, नाही का? बिकॉज इट वॉज थॉट दॅट क्रिटिक इज अ मॅन ऑफ टेस्ट अँड ही हिमसेल्फ एन्जॉयज व्हॉट ही रीड्स. ही ट्रायज टू कन्वे हिज ओन अस्थेटिक प्लेजर टू हिज रीडर्स. अस्थेटिक प्लेजर म्हणजे भाषेतलं, साहित्यातलं सौंदर्य. मग त्या सौंदर्यातनं मग त्या लँग्वेजचं सौंदर्य असेल, त्या विचारांचं सौंदर्य असेल, ह्या सौंदर्यातनं
मिळणारा जो आनंद आहे वाचकाला, रसिक प्रेक्षकाला, तर तो आनंद जो आहे, तर तो आनंद मिळण्यासाठी प्रॉपर क्रिटिसिझम झालं पाहिजे. इट वॉज ऑल्सो ड्युरिंग द रोमॅन्टिक एरा that a number of critics wrote to promote a better understanding of the process of creation. So during the romantic era means 19th century, first half of the 19th century, त्या वेळेसच्या समीक्षकांनी काय केलं, प्रोसेस ऑफ क्रिएशनचाच अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे साहित्य निर्मितीच नेमकी कशी होती, म्हणजे साहित्य निर्माणच कसं झालं पाहिजे. साहित्य निर्माण झाल्यावर त्याच्यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी साहित्य निर्मितीबद्दलच काही वैशिष्ट्य ठरवून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या परीने. बेस्ट ऑफ सच क्रिटिक्स वेअर पोएट्स देमसेल्स अँड द बेस्ट क्रिटिक्स वेअर वर्ड्सवर्थ, एस.टी. कोलरिज, पी.बी. शेले, जॉन किट्स. बेस्ट ऑफ सच critics were poets themselves. They were poets and they talked about criticism. They wrote for conveying their literary theories, their views of poetic creation to their readers. So they communicated, they put forth their views of poetic creation. मग काव्य निर्मिती बद्दलच त्यांनी समीक्षण मुळातच हात घातला. फार सुंदर समीक्षण आहे. आपण पुढं जसं जाऊ तसं तुम्हाला याचा उलगडा होईल. दस द पर्पज ऑफ विलियम वर्ड्सवर्थ क्रिटिसिझम इज टू एक्सप्लेन टू हिज रीडर्स हिज ओन पोएटिक थिअरी. आणि वर्ड्सवर्थनी त्याची स्वतःची एक पोएटिक थिअरीसुद्धा मांडली आणि त्या थिअरीमध्ये त्यांनी सामान्य माणसाला स्थान दिले. कारण पहिल्यांदा श्रीमंत किंवा उच्चस्थानी सत्तास्थानी बसलेल्या लोकांवरच समीक्षण होतो, साहित्य निर्मिती होती, समीक्षण नव्हे. आणि त्यांनी सामान्य माणसाला त्याच्या कवितेमध्ये स्थान दिलं, म्हणजे साहित्य स्थान दिलं आणि त्याबद्दलच त्यांनी क्रिटिसिझम केलं. ओके. अनादर पोएट एस.टी. कोलरिज, पोएट क्रिटिक म्हणजे कवी आणि समीक्षक, काव्य समीक्षक. एस.टी. कोलरिज made minute and subtle studies of process of poetic creation and tried to formulate principles of poetic composition. So he also has done the same and he also talks about poetic creation and principles of poetic composition. Composition म्हणजे ते जे लेखन आहे, कविता बनवणे, कंपोजिशन टू मेकअप. तो सुद्धा वर्ड्सवर्थचा दोस्त आहे आणि एस.टी. कोलरिजने वर्ड्सवर्थनी सुंदर कविता लिहिली आणि त्यांनी फार सुंदर क्रिटिसिझम केलं. रोमॅन्टिक पिरियडमधले हे फार टॉप मोस्ट लेखक आहेत. मॉडर्न पोएट क्रिटिक T.S. Eliot has given considerable thought to poetic theory. And later on, in the 20th century, we have seen T.S. Eliot, one of the greatest poets of 20th century, and his criticism is of much value and significance. तर त्याचं जे समीक्षण आहे ते खूप मौल्यवान आहे, महत्त्वपूर्ण आहे. ड्युरिंग व्हिक्टोरियन एरा, great critic Matthew Arnold wrote, criticism is the endeavor to learn and propagate the best that is known and thought in the world. मॅथ्यू आर्नॉल्ड नावाचा एक थोर समीक्षक होऊन गेला. तर त्यांनी असं म्हटलं, काय म्हणलं, क्रिटिसिझम इज द एंडिव्हर टू लर्न. काय एंडिव्हर आहे, टास्क आहे, अवघड काम आहे. टू लर्न अँड प्रोपगेट. तर साहित्य जे त्याचा अभ्यास केल्याशिवाय समीक्षण करणं शक्य आहे का. एक चित्रपट आहे उदाहरणार्थ, त्या चित्रपटावर तुम्हाला म्हणलं की तू त्याच्यावर भाष्य कर, तू 10 वेळेस बघितल्यानंतर तुला चांगलं त्याच्याबद्दल भाष्य करता येईल, लिहिता येईल समीक्षण. काही एकदा बघितल्यावर 10दा बघितल्यावर, दॅट इज कॉल्ड एंडिव्हर. मीन्स त्या समीक्षणाचं जे ते खूप क्लोज रिडिंग, खूप जवळ अध्ययन आणि मग त्याचा खूप विचार केल्यानंतर प्रपोगेट द बेस्ट दॅट इज नोन अँड थॉट इन द वर्ल्ड. आणि पूर्ण त्या साहित्याचं आकलन झाल्यानंतर तुम्ही जे प्रसारित करता, जे तुमची समज आहे, तुम्हाला जे कळलं ते साहित्याचं. कारण मी खूप गाढा अभ्यासक आहे, मी 23-24 वर्ष सर्व्हिस करतो, म्हणजे 23 वर्ष मला जास्त इंग्रजी साहित्य कळलं. तुम्ही आज कमी वर्ष, तुम्हाला कमी कळलं. माझ्यापेक्षा जास्त 50 वर्ष इंग्रजी साहित्याची सेवा करण्यात जास्त कळलं. तर आमचं जे आकलन आहे ते आम्ही तुमच्यासमोर मांडतो, दॅट इज टीचिंग. पण असं समीक्षक जो करतो ते साहित्याचा खूप 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 अभ्यास केल्यानंतर ते साहित्य कसं आहे हे जगाला सांगतो आणि हे जगाला सांगतो त्याला म्हणायचं समीक्षण, आणि ते चांगलं होईल असं कोण म्हणतो, आर्नॉल्ड. सच क्रिटिसिझम एस्टॅब्लिशेस ए करंट ऑफ नोबल आयडियाज
आणि असं थॉटफुल खूप विचार करून खूप अभ्यास करून केलेलं समीक्षण जे, तर ते काय असतं, त्यात नोबल आयडियाज असतात. क्रिएट्स प्रॉपर ॲटमॉस्फिअर इन विच ग्रेट लिटरेचर बिकम्स पॉसिबल. आणि इतकं चांगलं समीक्षण चांगलं झालं तर पुढं साहित्यिकाला पुन्हा साहित्य लिहा वाटेल. नाहीतर समाजामध्ये असा काळ येऊन गेला, इंग्रजी समाजाबद्दल बोलतोय आपण इंग्रजी लिटरेचर शिकतोय, की साहित्य नकोच समाजाला, असाही काळ येऊन गेला. मग त्याच्यावर घाणेरडं समीक्षण केलं गेलं, भाष्य केलं गेलं. एक काळ असा येऊन गेला, आपण बघूयात ते पुढं ज्यावेळेस सिडनेचा निबंध येईल त्यावेळेस. तर काही समीक्षक जे त्यांनी प्रखर विरोध केला कवितांना म्हणजे साहित्याला. मग विरोध होत असल्यानंतर नवीन साहित्य निर्मिती होईल का? नॉट ॲट ऑल. त्यामुळं समीक्षण चांगलं झालं तर चांगली साहित्य निर्मितीला बढावा मिळेल, लोक पुढे येतील, नाही का? आज आपण बघतो की साहित्य निर्मिती कधी वाढेल? जर समीक्षक चांगला मिळाला, चांगलं समीक्षण, मी किंवा कोणी एखादं पुस्तक लिहिलं चांगलं, तर त्याला चांगलं भाष्य करणारे, चांगलं समीक्षण करणारे मिळाले आणि मिळत गेले तर साहित्य निर्मिती करायचा उत्साह वाढेल कवींचा, लेखकांचा. नाहीतर म्हणजे थोडक्यामध्ये समीक्षण जे, तर ते क्रिएशनची प्रोसेससुद्धा अफेक्ट करतं. इन दिस वे criticism promotes creation, critical activity of a high order which is necessary for successful creation. Yes, it's high order. Writing a drama, writing a poem, collection of poems is not an easy job. In modern age, there is considerable widening of the scope of criticism. That is a bewildering multiplicity of views and theories regarding the scope and functions of literary criticism. आता 21व्या शतकात काय झालं की मल्टिप्लिसिटी वाढली, बहुविविधता वाढली. समाजामध्ये वेगवेगळ्या जातींचे, धर्माचे, पंथाचे, भाषेचे, वेगवेगळ्या विचार पद्धतीचे, आचार पद्धतीचे असंख्य प्रकारचे लोक आहेत. मग त्याच्यात गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, त्या मध्यमवर्गात उच्च मध्यमवर्गीय, लोअर मिडल क्लास, इतके वर्ग, इतके डिव्हिजन्स समाजामध्ये आहेत, जगभर सगळीकडेच. मग त्याच्यात गोरा काळा पुन्हा वेगळाच, त्यात शिकलेला न शिकलेला वेगळं, त्यात इंग्रजी शिकलेला, इंग्रजी न शिकलेली, असे किती डिव्हिजन्स होऊ शकतात, अनंत, याला काही लिमिट नाही. मग मेल फिमेल डिव्हिजन, मग बालक आणि प्रौढ डिव्हिजन, वी हॅव नंबर ऑफ डिव्हिजन्स. दिस इज मल्टिप्लिसिटी ऑफ व्ह्यूज. आणि मग त्यामुळं एक बालकाचा व्ह्यू बघा काय आहे, एक कार्टून शो बघतो एक लहान मुलगा, his view about the cartoon show is different and your view about the cartoon show is different. Why? Because you belong to different age, the child belongs to different age, I belong to different age, everybody's view is different. Now take marriage, you all are, or majority of you are in the marriageable age, you are on the threshold of marriage, म्हणजे तुम्ही लग्नाच्या उंबरठ्यावर आहात. नाव लव, मॅरेज, जॉईंट फॅमिली, नाही का, एकत्र कुटुंब, विविध, युअर थॉट्स आर डिफरंट नाव बिकॉज यू आर इन द यंग एज, युअर ब्लड इज व्हेरी हॉट, यू आर इन द मॅरेजेबल एज. द चाइल्ड हू हॅज एंटर्ड इन द स्कूल, ही डझंट नो व्हॉट इज मॅरेज, हिज व्ह्यूज अबाउट मॅरेज आर डिफरंट. नाव बीइंग ए मॅरिड पर्सन, experienced person, my views about the marriage, love making are different. मग आपण ज्यावेळेस एक काव्य, नाही का, प्रेम कविता, प्रेमगीत आहे, मग ते प्रेमगीत आहे, लव पोएट आहे, तिचं मूल्यमापन एखादा समीक्षक करत असेल तर त्या समीक्षकाचं वय मॅटर करतं, त्याच्या बाकीचं सराउंडिंग मॅटर करतं, नाही का. प्रत्येकाचा अर्थ त्या थीमबद्दल वेगळा आहे, निसर्गाबद्दल वेगळा आहे, प्रेमाबद्दल वेगळा आहे, प्रेमभंगाबद्दल वेगळा आहे. मग साहित्यात काय असतं? साहित्यात हेच असतं ना, माणसाच्या जीवनात जे जे घडतं तेच साहित्यात घडतं. साहित्यात काय असं काही घडत नाही जे माणसाच्या जीवनात घडत नाही असं, कारण माणसाने माणसासाठीच क्रिएट केलेले साहित्य. लेखकही माणूस आहे, समीक्षकही माणूस आहे, आणि वाचणारा, त्याचा आस्वाद घेणारा म्हणजे नाटक जाऊन बघणारा टी व्हीवर किंवा थिएटरमध्ये माणूसच आहे, कविता गाणारा माणूसच आहे, नाही का, कादंबऱ्या वाचणारा कोण आहे, माणूसच आहे, लिहिणारा माणूसच आहे, त्याचं समीक्षण करणारा माणूस आहे, सगळे माणसंच आहेत. मग तो माणूस जो आहे त्याचं वातावरण अवतीभोवतीचं, त्याचा सगळा इतिहास, त्याचं व्ह्यू, त्याला कळालेलं जीवन, त्याला कळालेले साहित्य, हे मतं येणार नाहीत का? येणारच. आणि तो वेगवेगळ्या थेअरीच्या आधाराने, आता एखादं नाटक आहे,
मग त्या नाटकाबद्दल एक म्हणू शकतो फेमिनिझमची थिअरी वापरली. फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद. स्त्रीवाद म्हणजे काय की ह्या नाटकामध्ये पुरुष पात्राला जेवढं प्राधान्य दिलेलं आहे, कथेमध्ये जेवढे संवाद दिले तेवढे स्त्री पात्राला दिलेलं नाही. स्त्री पात्रावर अन्याय झालेला आहे, पक्षपातीपणा लेखकाने केलेलं. इट मे बी हे ते कॉमेंट असू शकतं त्याचं. त्यांनी कुठली थिअरी वापरली. मग आता हीच थिअरी सगळीकडे वापरल्या जाऊ शकते का? सगळीकडं कामाला येईल का? नाही. कुठं रेसिझमची थिअरी येईल ती भारतातल्या कथानकात येत नाही, कारण इथं काळे गोरे हा वादच नाही. ती युरोप खंडातल्या कथेमध्ये येईल. आटम हा ऋतू तिकडं असतो, आपल्याकडे 3च ऋतू मानतो आपण, तिकडे वसंत ऋतू जाऊन एक चौथा मानतात. त्यांचं मूल्यमापन, कारण त्यांची विचारसरणी वेगळी, आपली विचारसरणी वेगळी, त्यामुळे आपलं मूल्यमापन साहित्याचं वेगळ्या पद्धतीने होईल. कारण हा भारतीय समाज आहे, तो युरोपियन समाज आहे. पण आपल्याला शिकायचं कुठलं? युरोपियन समाज, इंग्लिश सोसायटी. ओके. तर रिगार्डिंग द स्कोप अँड फंक्शन ऑफ लिटररी क्रिटिसिझम, तर मग स्कोप त्याचा बदलत जाईल, व्याप्ती त्याची बदलत जाईल. फंक्शन ऑफ, मी कालच सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की रामायणाचा अर्थ जो त्यावेळेस होता तो आज राहणार नाही. फॉर एक्झाम्पल, यू माइट हॅव सीन द सिरियल ऑन खंडोबा, मध्ये नाही का, जय मल्हार वॉज द सिरियल. यू माइट हॅव सीन, आय हॅव ऑल्सो सीन. आय एम ऑल्सो ए डिवोटी ऑफ खंडोबा. यू मे बी द डिवोटी ऑफ खंडोबा. खंडोबा is a god. Old people will say Khandoba, oh Khandoba, oh Lord Khandoba, we will go to Jejuri, we will pray Khandoba, we will offer the flowers. Okay. And that halad. But a modern critic may think that Khandoba is a flop show. How? Generally, we don't speak bitter about the gods, but scientifically, watching towards Khandoba's life, Khandoba has 2 wives. One belongs to one community and another belongs to another community. Okay. Now, in Khandoba's case, he didn't get a child from both wives. You might have seen the story. So he didn't give birth to a son or a daughter. Mahasa and Banu. Mahasa belongs to Brahmin community and Banu belongs to Dhangar community. Open reservation in today's context. No? आरक्षणाचा जर विचार केला, आरक्षणाची थिअरी लावली तर एक ओपनची बायको, एक रिझर्वेशनची. सी द फन. ज्यावेळेस समीक्षण होईल तसं किती प्रकारे होऊ शकतं समीक्षण. मग ॲज अ ह्युमन बिईंग खंडोबा डिडंट गेट ए चाइल्ड. मग माणसाचं काय काम आहे? माणूस जन्माला आल्यानंतर त्यांनी समाज निर्मिती केली पाहिजे, कारण तो समाजाचा हिस्सा एक भाग आहे. हा एक दृष्टिकोन आहे बरं का, हा दृष्टिकोन आहे, असा दृष्टिकोन असू शकतो. मग ही थिअरी कुठली झाली? मग ही जी थिअरी आहे ही मॉडर्निटीची थिअरी झाली. मग आज मॉडर्न माणसाच्या जीवनामध्ये हा विचार येतो की खंडोबा, इज ही ए सक्सेसफुल गॉड ऑर ए मॅन ऑर ए किंग? बिकॉज ही डिडंट गिव्ह ए वारस, नाही का, नेक्स्ट किंग टू हिज किंगडम. अर्लियर द थिअरीज व्हेरी डिफरंट. साम्राज्यशाही होती. राजाचा मुलगा राजा, शहाणा असला तरी राजा, मूर्ख असला तरी राजा, लायक नसला तरी राजा, कारण तो त्याचं बर्थवरनं ठरायचं. आज बर्थवरनं ठरत नाही डेमोक्रेसीमध्ये. डेमोक्रेसीत मतावरनं ठरतं. मॅक्झिमम मतदार ज्यांनी मतदान केलंय ते ज्याला वोट करतील मॅक्झिमम, दॅट इज द रिप्रेझेंटेटिव्ह. ही इज द रिप्रेझेंटेटिव्ह और शी इज द रिप्रेझेंटेटिव्ह. नो. तर सिद्धांत जे ते कसे वापरायचे ते त्या साहित्याच्या रूपावर अवलंबून आहे. सिद्धांताचे फिक्स नाही. सायन्ससारखे टेबलाला 4 पाय असतात, घराला 4 भित्ती असतात, असं फिक्स नाही. म्हणून तर साहित्य हे सायन्सपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण सायन्स जे ते मूर्त गोष्टींचा अभ्यास करतं, साहित्य हे अमूर्त गोष्टी, न दिसणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतं. क्रिटिसिझम डिस्चार्ज इट्स फंक्शन्स ऑन द बेसिस ऑफ 3 elements, 3 degrees. Which are those 3 degrees? See, मॅटर, मजकूर, कथानक, मॅनर कसं मांडलंय ते, अँड कॅपॅसिटी. आपण बघतो मॅटर म्हणजे कथानक. काही सूर कथा आहेत. आता तुम्ही फारसे पुस्तक वाचलेले नाही म्हणून तुम्हाला हिंदी पिक्चरचे उदाहरणं द्यावं लागतात, कारण तुम्ही सगळ्या तरुण वयात आहात, तुम्ही पिक्चर बघत असाल असं गृहीत धरून सांगतो. आता मॅटर आहे,
मॅटर म्हणजे मजकूर म्हणजे कथानक, त्या सब्जेक्ट मॅटर. आता आपण बघतो की चेन्नई एक्सप्रेस बघितला असेल तुम्ही, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे बघितला असेल, त्यानंतर दिल तो पागल है बघितला असेल, आताच आशिकी पाहिला असेल, असे बरेच चित्रपट बघितले असतील तुम्ही. मी चित्रपट पाहतो, साहित्याचे विद्यार्थ्यांचे चित्रपट पाहिलेच पाहिजे, कारण ते एक साहित्याचं रूप आपल्यासमोर पटकन येतं आणि आता डोळ्यांना आवडतं बघायला. आता दृश्य माध्यमांचा काळ आहे, आता वाचायला आवडत नाही कोणाला, ते पुस्तक घ्या वाचा, तर ते दिवस बदलले, तर आपलं लाईफस्टाईल चेंज झालं. त्यामुळे डिजिटल माध्यम मोबाईलसारखे लॅपटॉपसारखे इझिली अवेलेबल आहे, त्यामुळे पटकन बघायला आवडतं. यूट्यूबचे गाणे बघायला आवडतात, नाटकं बघायला आवडतात. येस, मॅटर. तर मग आपण बघतो की काही कथानकांचा मॅटर रिव्हेंज स्टोरी आहे. तुम्ही सिंगम बघितलं असेल तर तिचं कॉन्फ्लिक्ट बिटवीन द नायक अँड खलनायक, हिरो अँड द विलन. यू माइट हॅव सीन इन दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, चेन्नई एक्सप्रेस. दोज आर रोमॅन्टिक स्टोरीज, लव्ह स्टोरीज. तिथं त्यांच्या प्रेमाला विरोध आहे. सिंगममध्ये त्याच्या प्रेमाला विरोध नाही. तो त्याची ड्युटी करताना विलन त्याला कायद्यामध्ये अडवावा. सी द डिफरन्स बिटवीन द स्टोरीज. मॅटर इज डिफरंट. काही रिव्हेंज स्टोरीज असतात, काही आपण ॲनिमल फिल्म्स बघतो, आता डायनोसॉर, ॲनाकॉन्डा, आता बरंच काय काही यायला लागलं, किंवा ते आतळातनं मानव येतात. काल्पनिक कथा, इमॅजिनेटिव्ह स्टोरी, बिकॉज सच थिंग्स आर नॉट इन एक्सटेंड, अस्तित्वात नाही आहेत. मॅनर म्हणजे काही कथानक मांडतात कसं. तुम्ही बघा काही चित्रपटामध्ये हिरो जेलच्या बाहेर येताना दिसतो, दाढी पांढरी झालेली, अरे आपण म्हणतो पिक्चर बघायला मी आलो, हिरो तर तरुण बघितला होता मी ट्रेलरमध्ये, हिरोईन बरोबर नसताना चकाचक दाढी केलेला, इथं तर काय पांढरी दाढी, असा म्हातारा झालेला, अरे कुछ तुम्ही गलत आहे. आणि मग तो हिरोचा डोळा असा लवलवतो आणि त्याला ती सगळी फ्लॅशबॅक स्टोरी आठवते. यू माइट हॅव सीन द रिसेंट एक्झाम्पल 3 इडियट्स. 5 पॉईंट संगमन नावाचा आपली कादंबरी इंग्रजीतली, चेतन भगत नावाच्या इंग्रजी लेखकाने लिहिलेली कादंबरीकाराने. तो कलकत्त्यात राहतो, 45-46 वर्षाचा आहे. चित्रपट बनवलं त्यात, म्हणजे नाटक आहे, कथा आहे. त्या कथेला नाटकाचं रूप दिलं, डायलॉग लिहिले, स्क्रिप्ट लिहिली, ॲक्टिंग, कलाकार सगळं आलं. म्हणजे ते नॉव्हेल इज कन्व्हर्टेड इन टू ड्रामा फॉर्म, व्हिज्युअल फॉर्म, दृश्य स्वरूपात. मॅनर बघा कथानकाचं, वैसा थाओ म्हणलं की तो मित्र फ्लॅशबॅकमध्ये जातो 10 वर्षामध्ये. तू तेरी गाडी पकड मग मेरी गाडी पकडतो. 5 सप्टेंबरलाच वाद झालेले असतात मित्रांमध्ये त्या शिक्षक दिनी. 5 सप्टेंबरलाच ते 10 वर्षांनी भेटतात आणि मग ते शोध घेतात. मग त्याला त्याच्या आठवणीचा उजाळा मिळतो. फ्लॅशबॅक स्टोरी म्हणजे मागं जातं कथानक, म्हणजे मला माझं आता मागचं जीवन आठवणं आणि ते दाखवणं, दॅट इज फ्लॅशबॅक. मॅनर, प्रत्येकाचं मॅनर सेम नाही आहे. आपण बघतो, तुम्ही गदर एक प्रमुख कथा पिक्चर बघितला असेल तर मॅनर इज डिफरंट. फ्लॅशबॅक स्टोरी असती कुठं जे, तर ते बॅकग्राऊंडमधनं आवाज येतो, पात्राचा परिचय करून दिला जातो. मॅनर इज डिफरंट. आपण उत्तर रामायण बघितलं असेल तर ते रामकथा जी ती गाण्यातनंच पुढे जाते. पहिल्यांदा संगीत नाटक असायचं, म्हणजे संगीतातनंच नाटक जायचं, डायलॉग कमी असायचे, संवाद लोकांना आवडत नव्हते, गाण्यातनंच आवडत, गाणीच फार आवडायची पहिल्यांदा. अँड कॅपॅसिटी मीन्स कॅपॅसिटी ऑफ द रायटर टू प्रोड्यूस, टू राईट, टू कन्व्हिन्स हिज, टू प्लीज हिज रीडर्स, इम्पार्ट, बिंबवणे, अस्थेटिक प्लेजर बाय अपिलिंग टू अवर इमॅजिनेशन. अपील करायचे आपल्या इमॅजिनेशनला. साहित्य म्हणजे काय, इमॅजिनेशनच आहे. सगळे हिंदी पिक्चर काय इमॅजिनेशनच आहे, काल्पनिक आहे. सिंगमसारखा फौजदार तुम्ही पाहिला नसेल तुमच्या, आता तुम्ही किती 18-20 वर्षाच्या मुली असाल, मी 40+ आहे. मी पाहिला नाही माझ्या 40 वर्षाच्या जीवनात, तर तुम्ही तुमच्या 20 वर्षाच्या जीवनात बघितलं नसेल की असा गुंड खूप आहेत. तुम्हालाही माहिती आहे, आजूबाजूला तुम्हाला अडवत असतील, त्रास देत असतील, टपोरी पोरं, तरुण मुलींना हा त्रास होतो. किती पोरांना त्यातल्या फौजदारांनी धरलं, गच्चीला पकडून नेऊन आत टाकलं. पण हिंदी पिक्चरमध्ये असं घडतं. इट इज इमॅजिनेशन, आपल्या मनात आहे, पण ते काही घडत नाही. ते आपल्याला पडद्यावर बघायला बरं वाटतं. वाईट माणसाला डिशाम 2-3 ठोशे दाखवले की आपण आनंदून जातो. कुठं? थिएटरमध्ये. इन रिअल लाईफ इट डजंट हॅपन. डज इट हॅपन? वी डोंट सी इट हॅपनिंग. द क्रिटिक मस्ट जज अँड इव्हॅल्युएट ऑल दीज 3 एलिमेंट्स ऑफ एक्सलन्स. आणि हे 3 जे एलिमेंट्स आहेत, मॅटर म्हणजे मजकूर, विषय, त्याचा कथानक किंवा त्याची स्टोरी थीम, मॅनर ती कशी मांडणी केली कथानकाची, आणि इव्हॅल्युएट करायला पाहिजे कॅपॅसिटी, तो
की याची कथा किती प्लीज करते, लोकांना किती सुखावून टाकते, किती आनंद देते साहित्याचा. या 3 गोष्टींच्या जीवावर कुठलंही साहित्य जे ते समीक्षकांनी जज केलं पाहिजे. बघा, तुम्ही जर भविष्यात लेखक झाला, समीक्षक झालात, तर या 3 गोष्टी लक्षात ठेवा: मॅटर, मॅनर अँड कॅपॅसिटी. नेक्स्ट पॉईंट, ड्युरिंग अर्लिएस्ट टाइम्स criticism was concerned with devising of rules by which to judge the technical excellence, plot construction, diction, style, meter, language. Earlier the division was too much. Now the division is matter, manner and capacity. Earlier on the basis of plot construction, कथानकाची रचना, डिक्शन त्यातलं काव्य, स्टाईल म्हणजे मांडणीची पद्धत, मीटर, मग त्याच्यामध्ये मीटर म्हणजे काव्य म्हणजे किती संगीतमय शब्द वापरले, लँग्वेज, अशा वेगवेगळ्या स्तरांवर साहित्याचं मूल्यमापन व्हायचं. पण ती पद्धत आता नाही राहिली. आता मॅटर, मॅनर, कॅपॅसिटी ही मॉडर्न पद्धत आहे. तर मूल्यमापनाच्या पद्धती बदलल्या कारण साहित्याचं स्वरूप बदललं, नाही का. पहिल्यांदा 24 पुस्तकात इंग्रजीत एक कविता यायची, आता 4 ओळीची आहे. साहित्य बदललं, किती अब्रिव्हेटेड शॉर्ट फॉर्म झालं बघा. मग इंग्लिशसुद्धा साहित्य खूप बदललं. मग साहित्य बदललं की त्याचं समीक्षक बदलेल. पहिल्यांदा समीक्षणाची पद्धत ही होती, आता ती वरची मॅटर, मॅनर, कॅपॅसिटी आहे. दीज रूल्स ऑफ लिटररी मेजरमेंट वेअर डिराइव्ड फ्रॉम अरिस्टॉटल थ्रू एजेस, बट दीज रूल्स चेंज फ्रॉम एज टू एज. मूळ हा साचा जो आहे तो अरिस्टॉटल जो आहे, ग्रीक तत्ववेत्ता, त्यांनी दिलेला आहे. लिटररी मेजरमेंट त्यांनी सुरू केली. आज जगामध्ये साहित्याचं मूल्यमापन करायला सुरू करणारा पहिला माणूस अरिस्टॉटल. आणि त्यानंतर त्या पद्धतीत बदल होत गेले नुरूप. पण काळानुसार बदल जरी होत गेले तरी मूळ साचा त्यांनी दिलेला आहे, म्हणजे त्यांनी सुरुवात केली, बिगिनिंग त्यांनी केली. दीज प्रिन्सिपल्स आर युनिव्हर्सल अँड परमनंट बिकॉज दे आर रिलेटेड विथ द बेसिक एलिमेंट्स ऑफ ह्युमन नेचर. आता त्यांनी जे अरिस्टॉटलनी दिलेले ते एलिमेंट्स काय आहेत, दे आर बेसिक इन नेचर, युनिव्हर्सल आहेत, जागतिक अपील आहे सगळीकडं. जसं आज आपण बघतो जगाच्या सगळ्या माणसाला 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, एकच शरीर रचना आहे, प्रत्येकाची गरज आहे, अन्न वस्त्र निवारा. आता इंटरनेट एक गरज होत चालली, विज्ञान याचा अर्थ. एव्हरीबडी नीड्स आर डिफरंट, बट सम नीड्स आर कॉमन थ्रूआउट द वर्ल्ड, थ्रूआउट द ह्युमन बिंग्स. प्रत्येक माणूस दुःखी होतो, सुखी होतो. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये पाणी हे जीवन आहे. विदाउट वॉटर ही कॅन नॉट लिव्ह. दीज आर द युनिव्हर्सल एलिमेंट्स इन द लाईफ ऑफ द ह्युमन बिंग्स ऑल अराउंड द वर्ल्ड. असं आहे का की युरोप खंडातला माणूस इंग्रजी बोलतो, इथला मराठी बोलतो, म्हणजे इथलं 4 हात आहेत तिथल्याला 2 हात आहेत? नो. काही गोष्टी ज्या युनिव्हर्सल आहेत, सगळ्या जगात कॉमन आहेत, सत्य त्या सगळ्यांना कॉमन आहेत. बेस ऑफ क्रिटिसिझम डिपेंड ऑन इट्स फॉलोइंग 3 प्रिन्सिपल्स ऑफ जजमेंट्स अँड इव्हॅल्युएशन विच ब्रिंग परमनंट अपील ऑफ लिटरेचर. मग 3 जे ते तत्व आहेत कुठले, जे की जजमेंट आणि इव्हॅल्युएशन करण्याचे, ज्यामुळं की त्याची अपील, जी परमनंट अपील होते, त्या लिटरेचरचं काय अपील आहे, काय तो अपील करतो आपल्याला. आणि ती जी अपील आहे ती कुठली, प्रिन्सिपल ऑफ ट्रूथ. फर्स्ट इज प्रिन्सिपल ऑफ ट्रूथ. पहिलं तत्व आहे प्रिन्सिपल ऑफ ट्रूथ, सत्याचा शोध घेणं. समीक्षकाचं काम आहे या 3 गोष्टी ज्या आहेत, त्या 3 प्रिन्सिपल जे तर ते त्यावर भर देते. ट्रूथ इज द फायनल टेस्ट ऑफ मेरिट ऑन लिटरेचर फॉर ए वर्क विच डज नॉट करस्पॉन्ड विथ द फॅक्ट्स ऑफ लाईफ, विथ युनिव्हर्सल अँड फंडामेंटल बिलीफ्स ऑफ मॅनकाइंड. त्यांनी सांगितलं पाहिजे ही काल्पनिक कथा आहे, असं होत नसतं वास्तविक जीवनात. त्यांनी सांगितलं पाहिजे की वास्तव आहे, नाही का. आपण बघतो की चित्रपटात आधी म्हणजे नाटकात, चित्रपट म्हणजे नाटक म्हणून घ्यायचं का, समाजात आधी स्त्रियांवरचे अत्याचार समाजात होतात म्हणून चित्रपटात दाखवले जातात, का चित्रपटात दाखवले जातात म्हणून समाजात होतात? तर समाजात घडतात म्हणून चित्रपटात दाखवले जातात. म्हणजे चित्रपटांना किंवा नाटकांना दोष देण्याची गरज आहे का? नाही. मग हेच कोण सांगतं? समीक्षक सांगतो. समीक्षकाचं काम आहे वास्तव काय आहे ते जगासमोर मांडणं. ट्रुथ. काल्पनिक आहे त्याला काल्पनिक म्हणणं, जे समाज उपयोगी नाही ते समाज उपयोगी नाही असं ठरवणं. ट्रूथ ऑफ लिटरेचर इज डिफरंट फ्रॉम द ट्रूथ ऑफ सायन्स ऑर लॉजिक. तर्कशास्त्राचं, तर विज्ञान हे तर्कशास्त्रावर आधारित आहे. टेबलाला 4 पाय असतात, घराला 4 भिंती असतात, एक रूप असतं, एक फ्लोर असतो. हे सायन्स.
लिटरेचरचं ट्रूथ डिफरंट आहे, कारण ते साहित्य ते अमूर्त आहे, सायन्स मूर्त आहे, दृश्य सगळं विज्ञानाने जे निर्माण केलं आहे ते सगळं दृश्य आहे, त्याला वस्तुमान आहे. पण साहित्याची निर्मिती जी त्याला वस्तुमान नाही, ते काल्पनिक आहे, ते वैचारिक आहे. कुठं आहे सगळं? इधर आहे सब दिमाग में, सगळं वैचारिक आहे नाही का. प्ले ऑफ द माइंड, पहिलंच वाक्य आठवा, पहिल्या स्लाईडमधलं पहिलं वाक्य, प्ले ऑफ द माइंड, क्रिटिसिझम इज द प्ले ऑफ द माइंड. हे सगळं कशाचा खेळ आहे? माइंड म्हणजे विचारांचा खेळ आहे. हे सगळं कुठं आहे? इन द ब्रेन ऑफ क्रिटिक, इन द ब्रेन ऑफ रायटर, इन द ब्रेन ऑफ रीडर. पोएटिक ट्रूथ इज द ट्रूथ ऑफ आयडिया ऑफ ए वर्क ऑफ आर्ट. पोएटिक ट्रूथ म्हणजे काव्यातलं सत्य, म्हणजे जागतिक सत्य. पोएटिक ट्रूथ म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ म्हणायचं त्याला, कारण त्यावेळेस कविता जी आहे तीच सर्व सत्य होती. एकच साहित्याचं रूप त्यावेळेस होतं जुन्या काळी. इज द ट्रूथ ऑफ आयडिया ऑफ ए वर्क ऑफ आर्ट. आणि कल्पना मांडण्यासाठी त्यावेळेस एकच माध्यम होतं, कविता लिहिणे. त्यामुळे जे काही आयडियाज एखाद्या रायटरला मांडायच्या तर त्या फक्त काव्यातनं मांडतात. आजच्यासारखे अनेक साधनं नव्हती. आज आता आपल्याला अनेक साधनं आहे. आज आता लॉफ्टर शो आले, आज आता आपण बघतो की काय गाण्याचे कार्यक्रम आले, कॉमेडी एक्सप्रेस आलं. हे साहित्याची रूपं नव्हती त्यावेळेस. आता सगळंच बदलून गेले, सगळं म्हणजे सगळंच एवढं बदललं आहे. आपण हे फार जुनं शास्त्र शिकतो. ओके. प्रिन्सिपल ऑफ सिमेट्री, पहिलं प्रिन्सिपल ऑफ ट्रूथ, सत्याचा शोध घेणं हे समीक्षकाचं काम आहे. सत्याचा शोध घेताना काही काल्पनिक आहे ही कथा, काही वास्तवाला धरू नये. सिंघमची कथा काल्पनिक आहे, बरोबर आहे का नाही? आणि आपण बघतो की काही कथा ज्या आहेत त्या काय असतात? वास्तविक असतात. रिअल लाईफ स्टोरी, सत्य घटनावर आधारित ज्या कथा असतात त्या काय असतात? त्या कथा ज्या आहेत आपण त्या सोनी टी व्हीवर बघतो, कुठलं ते क्राईम पेट्रोल, ते सत्य कथा आहे. ह्या तारखेला ही ह्या राज्यात घडलेली घटना, या पोलीस स्टेशनला, सत्य कथा आहे. मग समीक्षकाचं काम आहे की ही ट्रू स्टोरी का फॉल्स स्टोरी. फॉल्स म्हणजे फॉल्स नाही, इमॅजिनेटिव्ह स्टोरी हे सांगणं कुणाला? तुम्हाला, आम्हाला. नाव सी, सेकंड प्रिन्सिपल ऑफ सिमेट्री, समतोल साधणे, प्रमाणबद्धता. परमनंट वर्थ ऑफ अन ऑथर इज असेस्ड इन द प्रिन्सिपल ऑफ सिमेट्री. दिस प्रिन्सिपल इम्प्लाइज राईट सिलेक्शन अँड अरेंजमेंट ऑफ मटेरियल. समानता, समतोल साधला पाहिजे. त्या लेखकाला जास्त झुकतं माप देणं, तुमचा आवडता लेखक आहे म्हणून तो नावडता लेखक म्हणून असं नाही. म्हणजे तुमचं पर्सनल त्याच्यात काही हेवेदावे आलेले पाहिजे. सिमेंट्री तुम्ही समतोल साधला पाहिजे आणि त्याची परमनंट वर्थ काढली पाहिजे. त्या लेखकाने जे लिहिलं आहे काव्य, जे नाटक लिहिलं आहे किंवा जे काही साहित्य निर्मिती केली, ते साहित्य कसं समाजाला उपयोगाचं आहे, त्यातनं काय बोध मिळू शकतो, काय काय कुठल्या माणसाला त्याचा फायदा होईल, नाही का. म्हाताऱ्या माणसाची कथा तरुण वया माणसाने वाचली की काय फायदा होतो, की म्हातारपणी कसं वागावं हे तरुणपणात कळतं. म्हणजे तरुणपणी म्हातारपणी कसं वागावं याचा विस्डम मिळतो. विस्डम म्हणजे शहाणपण. ओके. तर हे आधीच मिळालं ज्ञान आहे, ॲडव्हान्स. अरिस्टॉटल gave importance to principle of symmetry as it is essential for what artistic beauty on which the imaginative appeal of literature depends. आणि अरिस्टॉटलनी ह्या सिमेट्रीच्या प्रिन्सिपलला महत्त्व दिलं, कारण त्याचं म्हणणं आहे की समीक्षकांनी समतोल साधला पाहिजे. त्यांनी एका बाजूला झुकतं माप नाही दिलं पाहिजे, त्यांनी समतोल साधला पाहिजे. आणि त्यांनी ब्युटी, त्यातलं उत्कृष्ट छान साहित्यातलं बेस्ट जी क्वालिटी ती एक्स्ट्रॅक्ट काढली पाहिजे, नाही का. आपण ज्यूस करतो, आपण खराब भाग फेकून देतो त्या फळाचा, अनवॉन्टेड. आपण चांगलं रस काढतो त्याचा आणि आपल्याला तो नाही आवडला तर साखर टाकून पितो. म्हणजे आपण त्याला बेस्ट करायचा प्रयत्न करतो, ती छान दिसला पाहिजे. 10 मिनिटांनी critic must examine if the various parts of composition are originally related to each other or not. तर समीक्षकांनी काय केलं पाहिजे, कशाची परीक्षा घेतली पाहिजे? व्हेरियस पार्ट्स ऑफ कॉम्पोजिशन, जे लिखाण आहे, कॉम्पोजिशन म्हणजे लिखाण, ते ऑर्गॅनिकली रिलेटेड आहे का. बऱ्याचदा असं होतं की कथा बघून येतो आपण किंवा वाचतो आणि आपल्याला कळतं अरे हे याचं उत्तर नाही मिळालं, त्याचं उत्तर हे आपणच राहिलं. तसं नाही. त्या कथेमध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या कथा वाचणाऱ्याला किंवा ती कथा बघणाऱ्याला, नाटक असेल तर मिळाली पाहिजे.
त्याला ऑर्गॅनिकली रिलेटेड म्हणतात, म्हणजे ती सूत्रबद्ध असली पाहिजे कथा. मग ती आहे का नाही हे बघायचं काम कुणाचं आहे? समीक्षकाचं आहे, नाही का? आता परीक्षा व्हायला लागल्या कॉलेजला, तुम्हाला वर्षभरात काय कळलं, शिक्षकांनी शिकवलेलं, त्याचं मूल्यमापन म्हणजे परीक्षा आहे. तशी साहित्याची परीक्षा आहे समीक्षण म्हणजे. आणि प्रत्येक पुस्तकाचं समीक्षण होतंच आजकाल, कारण लोकसंख्या वाढली, साहित्य निर्मिती वाढली, प्रकाशक वाढले आणि मग समीक्षकही वाढले, नाही का? आणि मी तुम्हाला सांगितलं की एक लेखकच दुसऱ्या लेखकाचं समीक्षण करतो आणि लेखक समीक्षणाचं काम करतात, आवडीनं करतात, आणि ते आवश्यकही आहे. नाव थर्ड प्रिन्सिपल ऑफ ट्रूथ, प्रिन्सिपल ऑफ सिमेट्री, नाव प्रिन्सिपल ऑफ आयडियलायझेशन. आदर्शीकरण म्हणजे आदर्श बनवणे, आदर्श करणे. implies certain aspects of reality and the selection of artistic treatment for the aesthetic consciousness of the reader. मग आदर्श निर्माण करायचं काम साहित्याचं आहे. आणि मग हे तो करतं का? ते साहित्य समाजात आदर्श निर्माण केले पाहिजे, चांगले माणसं पाहिजे, चांगले तत्ववाची माणसं पाहिजे, नाही का? पहिल्यांदा प्राण जे आहे पर वचन जे आहे म्हणायचे, हे आदर्श निर्मिती, की माणसं दिलेला शब्द पाळायचे. मग त्याला किती त्रास हो, शब्द देताना त्यांनी न विचार करता शब्द दिला. वी हॅव सीन इन द केस ऑफ रामायण, दशरथा गेव ए वर्ड टू हिज थर्ड क्वीन, अँड ही केप्ट द वर्ड बाय सेंडिंग रामा टू वनवासा, मीन्स टू बॅनिश, राज्याच्या बाहेर घालवले, वनवासात 14 वर्ष पाठवलं, कारण तिला तिच्या मुलाला राजा करायचं होतं, तो झाला नाही, तो भाग वेगळा. मग आपण रामायणाकडे का बघतो? प्रिन्सिपल ऑफ आयडियलायझेशन. एका उत्तम मानवाचं पात्र कसं असेल, एक उत्तम मानव कसा असेल, एक उत्तम मुलगा, एक उत्तम बाप, एक उत्तम आई, उत्तम पत्नी, उत्तम भाऊ, नाही का, उत्तम दोस्त, एक उत्तम दुश्मन, शत्रू, मोठ्या दिलाचा माणूस कसा असेल, परोपकार करणारा. तर प्रिन्सिपल ऑफ आयडियलायझेशन. मग ते साहित्यातले पात्र काही आदर्श निर्माण करतात का? त्यातनं घेण्यासारखे काही आदर्श आहेत का? की मी एक नाटक बघितलं, त्यातनं माझ्या जीवनात घ्यायला मला काय आहे, की तिथला हिरो जो आहे तो व्यसनी, नाही घेण्यासारखा मुद्दा. तो हिरो जो आहे तो खोटं बोलतो, नाही चालणार. आता आपण मॉडर्निटीमध्ये असे पात्र बघतो, जो अँटी हिरोचं पात्र आलं, म्हणजे गुंड, वाईट माणूस, मवाली माणूस सुद्धा चित्रपटाचा हिरो असतो. हे त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस आदर्श जे, तर ते निर्मिती करण्याचं काम होतं कुणाचं? साहित्याचं. सच आस्पेक्ट्स ऑफ रियालिटी मस्ट बी रिजिडिटी kept out of lesson, remove that beauty by virtue of which a work of art gives pleasure. व्हर्च्यू असले तर वर्क ऑफ आर्ट प्लेजर देईल. ब्युटी म्हणजे काय? सद्गुणाने युक्त साहित्य पाहिजे, आणि ते आहे का नाही याचं परीक्षण करायचं. जिम्मा किसके सर पे है? वो क्रिटिक के सर पे है. ओके. Methods of criticism. How can a critic judge the excellence of a work of art? This can be done by comparing it with similar works of recognized merit. फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच प्रकारच्या दुसऱ्या तुमच्या आधी पूर्वी निर्माण झालेल्या साहित्याशी त्या साहित्याची तुलना करायची. कंपॅरेटिव्ह थिअरी ऑफ क्रिटिसिझम म्हणतात त्याला. म्हणजे आज एक ट्रॅजेडी आपल्या समोर आली, म्हणजे एक नाटक आहे ट्रॅजेडी. तुम्ही चित्रपट बघत असाल, तुम्हाला कळलं पाहिजे ती चित्रपट ट्रॅजेडी की कॉमेडी. हिरो हिरोईनचा किंवा प्रमुख पात्रांचा मृत्यू झाला तर ती ट्रॅजेडी, आणि ती आनंदात शेवट झाला तर ती कॉमेडी. आणि काही चित्रपट आता नुसती कॉमेडी किंवा ट्रॅजेडी येत नाही. आता कॉमिक ट्रॅजेडी, ट्रॅजिक कॉमेडी म्हणजे कभी खुशी कभी गम, अर्धा अप्स अँड डाऊन्स, चढ उतार असतात. कारण माणसाच्या जीवनातच चढ उतार आहे. पूर्ण जीवन कुठल्याच माणसाचं सुखी संपन्न नाही, आणि कुठल्याच माणसाचं दुःखी कष्टी नाही. काय दुःख गेलं की सुख येतं, सुख गेलं की दुःख येतं, आनंद झाला की दुःख, दुःख झालं की आनंद आहे, अल्टरनेट. आणि त्यामुळं आज कुठलीच कथा जी आहे ती पूर्ण कॉमेडी आणि ट्रॅजेडी आपल्यासमोर येत नाही. नाव वी हॅव सीन. संघर्ष कथा जी असेल ती ट्रॅजेडी असते. एक समजा आज एक नाटककाराने नाटक लिहिलं, ती ट्रॅजेडी आहे, दुःखांतिक आहे. म्हणजे हिरो हिरोईनचा शेवट वाईट होतो, संघर्ष हिरोच्या जीवनात, दुःख आहे, दुःख जास्त वाटतं. आता ही जी दुःखांतिक आहे ट्रॅजेडी, ए क्रिटिक हॅज टू कम्पेअर धिस ट्रॅजेडी विथ द ट्रॅजेडी ऑफ विलियम शेक्सपियर. कारण विलियम शेक्सपियर यांनी जे नाटकं लिहिली तो बेस्ट ट्रॅजेडी किंगच आहे. तो ट्रॅजेडीसाठी प्रसिद्ध आहे. दुःखांकिका लिहिण्यासाठी तो प्रसिद्ध आहे, सुखांकिकेसाठी नाही. मग एक ट्रॅजेडी
त्या ट्रॅजेडीच्या इतिहासातल्या आदर्श ट्रॅजेडी किंवा मोठा ज्येष्ठ लेखकाच्या ट्रॅजेडीशी एका चांगल्या ट्रॅजेडी हॅमलेट, मॅकबेथ, किंग लिअर, ऑथेलो सारख्या त्याच्याशी तुलना केली पाहिजे, हे समीक्षकाचं काम. म्हणजे तुम्ही जर एखादी निसर्गावर कविता लिहिली आज तर त्या कवितेचं मूल्यमापन करताना समीक्षकांनी विलियम वर्ड्सवर्थनी लिहिलेल्या नेचरवरच्या कवितेशी त्याची तुलना करून बघितलं पाहिजे. तुलना हे काम आहे त्याचं, नाही का. उंचीची तुलना करतात, रंगाची करतात, आर्थिक तुमच्या परिस्थितीची करतात, शिक्षणाची करतात, गुणवत्तेची करतात. वी कम्पेअर द थिंग्स. इट्स अ नॅचरल ह्युमन टेंडन्सी. माणसाचा स्थायी स्वभाव आहे समीक्षण करणे हा, आणि माणूस समीक्षण करतो तर समीक्षण केलं पाहिजे. साहित्यात सुद्धा समीक्षण आवश्यक आहे. कंपॅरिझन इज द मोस्ट प्रोटेक्ट टूल ऑफ ए क्रिटिक. हेज द टास्क ऑफ क्रिटिसिझम इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड ॲक्टिंग वन. तर डिफिकल्ट आहे, कारण कंपॅरिझन करावं लागतं, त्यातलं सत्य बाहेर आणावं लागतं, निपक्षपातीपणे, कुठल्या लेखकाला झुकतं माप, असे अनेक तत्व आहेत. आता याचं किती पालन होतं आहे म्हणजे वादाचा वेगळाच विषय. फॉर डुईंग क्रिटिसिझम द क्रिटिक मस्ट बी अन एक्सेप्शनली गिफ्टेड अँड क्वालिफाईड इंडिव्हिज्युअल. तो एक गिफ्टेड पाहिजे, तो न जन्मताच किंवा त्याला ती दृष्टीच पाहिजे साहित्याची. म्हणजे फक्त वाईटच दिसलं पाहिजे नाही. काही लोक नुसते टीकाच करतात सकाळपर्यंत, ते असंच आहे, ते तसंच आहे. अरे जीवनात समाजात काही चांगलं असल्यामुळं तर तुझं जीवन चांगलं आहे, की तुला मानवाचं जीवन मिळालं आहे. सगळंच वाईट. बरेच लोक गावात असतात, कॉलेजमध्ये असतात, ते वाईटच म्हणत राहतात सगळ्यांना. सकाळपासून सगळ्याच्या बद्दल वाईट बोलतात, सगळ्यांना चूक ठरवत असतात. सगळं चूक नसतं, कुठंतरी काहीतरी चांगलं होतं म्हणून हे जग चांगलं चाललंय. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बी पॉझिटिव्ह, बी ऑप्टिमिस्टिक, नॉट निगेटिव्ह ऑर पेसिमिस्टिक ऑलवेज. अँड दिस इज द जॉब ऑफ द क्रिटिक ऑल्सो. फॉर डुईंग क्रिटिसिझम द क्रिटिक मस्ट बी एन एक्सेप्शनली गिफ्टेड अँड क्वालिफाईड इंडिव्हिज्युअल. तो एक एक्सेप्शनल गिफ्टेड पाहिजे, त्याच्याकडं ते शब्द ज्ञान पाहिजे, ती विचार करण्याची बुद्धी पाहिजे, आकलन शक्ती पाहिजे, तुलना करण्यासाठी त्याचं मागचं अफाट वाचन पाहिजे. समीक्षक म्हणजे कुणी उठला आणि काही लिहायला लागला असं होऊ शकतं का? नाही, कोण ऐकणार नाही त्याला. फर्स्टली ही मस्ट बी अ मॅन ऑफ रिअर सेन्सिबिलिटी. त्याच्या संवेदना जाग्या पाहिजेत, तो संवेदनशील पाहिजे, नाही का. कवी संवेदनशील असतो, त्यामुळं आपण म्हणतो जहा न पोचे रवी वहा पोचे कवी. तुम्हाला मला कविता लिहिता येतात का? आपल्याला एक कविता लिहायची म्हणलं तर आपल्याला किती दिवस गेले तर नाही लिहिता येणार. त्याला लिहिता येते, कारण त्याला शब्द सापडतात, कारण तो संवेदनशील आहे. संवेदनशील आहे, त्याला काही सापडतं. आपण बघतो की कशावरही कविता लिहिल्या जातात, कशावरही साहित्य लिहिल्या जातं, नाही का. मराठीमध्ये विठ्ठलाच्या पायावरच्या ओव्यांवर कितीतरी PhD आहेत. सेन्सिबिलिटी आहे त्या PhD करण्याकडे. संवेदना आहे की किती ते पाय महत्त्वाचे आहेत, ते आदर्श पाय, नाही का. साऊंड कॉमन सेन्स, साऊंड कॉमन सेन्स, त्याचा असा भक्कम पाहिजे कॉमन सेन्स. सत्सदयोग बुद्धी त्याची जी ती जागी पाहिजे, किंवा कॉमन सेन्स, किमान ज्ञान त्याचं चांगलं पाहिजे. अंडरस्टँडिंग टेस्ट, त्याला वाचकाची आवड, लेखकाची आवड कळली पाहिजे. आणि क्लिअर थिंकिंग, आणि स्पष्ट असला पाहिजे त्याच्या विचारात, त्याने स्पष्टपणे मांडलं पाहिजे की हे योग्य, हे अयोग्य, हे रिअल आहे, हे इमॅजिनेटिव्ह आहे. अनरिअल नसतं, काल्पनिक. जे सत्याला धरून नाही त्याला साहित्यात काल्पनिक म्हणतो आपण. सेकंडली, he must be a man of widely read not only in literature of his own language but in many other languages. जो समीक्षक आहे तो फक्त त्याच्याच भाषेमध्ये तुफान वाचन केलेला माणूस असला पाहिजे असं काही नाही. खूप वाचन केलेला गाढा अभ्यासक असला पाहिजे असं काही नाही. तर त्यांनी दुसऱ्या भाषांमध्ये त्याचा अभ्यास असला पाहिजे, तर त्याला समीक्षण चांगलं करता येईल, नाही काय. आता एखादा तामिळ कवी, त्याला माहिती आहे तामिळ भाषा त्याला येते, तर तो इंग्रजी साहित्यातल्या एका चांगल्या कवीचा तुलना तामिळमधल्याशी करू शकतो, मराठीच्या करू शकतो, हिंदीशी करू शकतो, कन्नडाशी. जितक्या भाषा त्याला येत असतील तितक्या भाषेतल्या त्या पद्धतीच्या लेखकांशी तो त्याची तुलना करू शकतो. मग 7वं शतक, 8वं शतक, 9व्या शतकात, 10व्या शतकात असंही तो म्हणू शकतो की 12व्या शतकामध्ये असा एक लेखक होऊन गेला, त्यांनी अशी ट्रॅजेडी लिहिली होती, मग एडवर्डनी लिहिली, मग शेक्सपियर लिहिली, मग मी आज लिहिली, मग ह्या तिन्ही असा असा फरक आहे, असं साम्य. ती त्यावेळेस तशी होती कारण त्यावेळेसच्या समाजाची विचारसरणी तशी होती. ही आज अशी आहे कारण आज मॉडर्न जमाना आहे, आजची विचारसरणी अशी. आज सगळं ओपन फ्री झाले, समाज व्यवस्था सगळी काय स्वातंत्र्य मिळत चाललंय माणसाला. मग खाण्यापिण्याचं, बोलण्याचं, संबंध माणसाशी राखण्याचं स्वातंत्र्य, हे सगळं बदलत झालं. मानवी संबंध बदलत चालले, सगळं समाज व्यवस्था बदलत चालली, नाही का आज. Thirdly, he must have proper training and technical skill in different branches of literature acquired after hard, prolonged labor and study. तर समीक्षक जो आहे तर त्यांनी एक प्रोलॉंगड स्टडी केली, काय
हार्डवर्क केलेला पाहिजे, त्याला टेक्निकल स्किल म्हणजे त्याला मांडणीची पद्धत माहीत पाहिजे, कसं समीक्षण लिहायचं, काय काय त्याच्यामध्ये असलं पाहिजे, कंपॅरिझन असलं पाहिजे, त्यानंतर त्यातलं सत्य बाहेर काढलं पाहिजे, त्यातली कल्पना बाहेर काढली पाहिजे. तर हे सगळं त्याला खूप कष्टानेच मिळवलं पाहिजे. ते इतकं सोपं काम नव्हे. समीक्षण म्हणजे सोपं काम नाही, हे खूप गुंतागुंतीचं आहे, अवघड काम आहे. याच्यासाठी तुफान प्रचंड वाचन लागतं, खूप चिंतन लागतं, खूप मनन लागतं आणि त्यानंतर त्याला तो दुसरा लेखकच आहे. थोडक्यात समीक्षक म्हणजे दुसरा लेखकच आहे. तो लेखकाबद्दल भाष्य करतो आणि ते वाचलं जातं, नाही का. AC ब्रॅडले, विल्सन नाईट सारखे ग्रेट क्रिटिक मिळाले कुणाला? शेक्सपियरला. म्हणून शेक्सपियरचं महानत्व, ग्रेटनेस, त्यातलं उत्तम लोकांना आणून त्यांनी सांगितलं, त्यांनी पुस्तकं लिहून लिहून सांगितलं की शेक्सपियरमध्ये हे चांगलं आहे, हे इथं काहीतरी गडबड आहे, हे चुकलं आहे. फोर्थली, ही मस्ट राईज अबोव ऑल प्रिज्युडायझेस अँड प्रिडायलेक्शन्स, पर्सनल, रिलिजियस, नॅशनल, पॉलिटिकल, लिटरली. तर तो जो समीक्षक आहे त्यांनी त्याचे पूर्वग्रह काढून टाकले पाहिजे, नाही का. पूर्वग्रह काढून टाकले पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वाङ्मयाबद्दल त्याचं वाईट मत आहे, त्याला आवडत नसेल तर ते पूर्वग्रह काढून टाकले पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या समीक्षकाला, तो समीक्षक महिला लेखिका असेल किंवा स्त्री असेल, स्त्रीचा वाईट अनुभव की त्याच्या जीवनामध्ये डिवोर्स झाला असं समजा, तो ज्यावेळेस एक डिवोर्सची कथा किंवा एक महिला पात्राचा जज करेल त्यावेळेस तो करेल का? त्यांनी त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये महिलेचा आलेला वाईट अनुभव किंवा पुरुषाचा आलेला त्या महिलेने वाईट अनुभव व्हाईस वर्सा तो विसरून त्यांनी समीक्षण केलं पाहिजे. म्हणजे त्याचे पूर्वग्रह, म्हणजे त्याचे मत त्यात आले नाही पाहिजे. एखादा पोलीस पात्र आहे आणि पोलीसचा वाईट अनुभव आला एखाद्याला, त्याला राग आहे पोलीसबद्दल, तो राग त्याचा ज्यावेळेस पोलिसाचं पात्र आहे त्या साहित्यातलं त्याचं मूल्यमापन करताना त्याचा तो राग तिथं नाही झळकला पाहिजे. दॅट इज कॉल्ड प्रिज्युडायसेस. प्रिडायलेक्शन, त्याने असं कल्पोकल्पित किंवा काही भविष्य वर्तवलं नाही पाहिजे की ह्याच पद्धतीने राहिलं तर ती पात्र असं वागलं असतं. नो प्रिडायलेक्शन, नो प्रिडिकेशन्स, पर्सनल, रिलिजियस, तर काहीतरी वल्गना नाही केलं पाहिजे, काही अतिशोक्ती नाही त्यांनी लिहिलं पाहिजे कोणी समीक्षकाने. वैयक्तिक कॉमेंट्स नको, रिलिजियस त्याचा धार्मिक कॉमेंट नको, नॅशनल, पॉलिटिकल, लिटरसी एक्सेट्रा, याच्यावर तो गेला पाहिजे. समीक्षकाने एक भाषा, त्याचा विषय, मॅनर, मॅटर आणि कॅपॅसिटी, या 3 गोष्टींवरच समीक्षण केलं पाहिजे. बाकीची गोष्टी सगळ्या आत्ताच्या विसरल्या पाहिजेत किंवा त्याच्यावर उठलं पाहिजे. शक्यतो त्याच्यावर उठत नाहीत म्हणून समीक्षण चांगलं होत नाही. ही मस्ट बी एबल टू पुट हिमसेल्फ इन द प्लेस ऑफ द रायटर अँड दस सी थिंग्स फ्रॉम हिज पॉईंट ऑफ व्ह्यू, शेअर हिज विजन ऑफ लाईफ. त्यांनी ह्या सगळ्यांच्या वर गेलं पाहिजे आणि त्यांनी लेखकाच्या भूमिकेत गेलं पाहिजे की लेखकाला कथा लिहिताना काय झालं असं, त्यांनी कसं हे पात्र लिहिले असते. ज्यावे त्याच्या वंशाला कळेल. दुसऱ्याला नाव ठेवायला आपल्याला काय व्हायला लागते, कोणी उठतं त्याने असं नव्हतं वागायला पाहिजे, ते तसं नाही करायचं, पप्पाचं चुकतं, मम्मीचं चुकतं, भैयाला काय कळत नाही. तू भैया आहे स्वतः समजून वाग ना, तू आई आहे समजून विचार कर, वडील समजून विचार कर, मग तुला त्यांचे दुःख कळतील किंवा त्यांच्या अडचणी, त्यांच्या मर्यादा समजतील. जावे त्याच्या वंशाला कळले. when you go instead, you think instead of him or her, then you get the answers, right answer. तर योग्य समीक्षण मूल्यमापन कधी होईल तर तुम्ही त्या लेखकाच्या जागी राहून विचार केला तर होईल. ओके. Fifthly, the critic must have imaginative sympathy. He must be able to put himself in the place of the writer and see things from his vision. The critic must have also possess a sound knowledge of human psychology. He must have a thorough knowledge of human life and nature derived from फर्स्ट हँड ऑब्झर्वेशन ऑफ लाईफ. त्याला त्याच्या जीवनाचा अनुभव, त्याला मानवी जीवनाचा फर्स्ट हँड लाईफ अनुभव पाहिजे, त्याला नॉलेज पाहिजे ह्युमन सायकोलॉजीचं. माणूस कसा वागतो, माणसाला दोष दाखवले की माणूस लगेच वाईट वागतो, बोलत नाही. सायकोलॉजी, ह्युमन सायकोलॉजी, कुठल्याच माणसाला त्यातले दोष दाखवले त्याला मान्य असतात दोष, पण त्याला दुसऱ्यांनी सांगितलेलं आवडत नसतं, नाही का. आपल्याकडं लहान्या माणसांनी मोठ्या माणसाला दोष दाखवता येत नाही. लहान माणूस किती शहाणा बुद्धिमान असला जर तो मोठ्याच्या पुढे गेलेला चालत नाही. त्यात कानापेक्षा माझ्या हे झाला का काय, तू जास्त शहाणा समजायला स्वतःला. ह्युमन टेंडन्सी, ही मस्ट नो द ह्युमन टेंडन्सी. समीक्षकाला माहीत पाहिजे
मानवी जीवनाचा त्याचा अभ्यास पाहिजे आणि त्याला ह्युमन टेंडन्सीची जाणीव पाहिजे. नाव कम टू द लास्ट पार्ट ऑफ आवर प्रेझेंटेशन, दॅट इज टाईप्स ऑफ क्रिटिसिझम. मग आता क्रिटिसिझम किती प्रकारचे आहेत असे लिटररी? लेजिस्लेटिव्ह क्रिटिसिझम, कायदेविषयक समीक्षण. ज्युडिशियल क्रिटिसिझम, न्यायालय. मग एखादी कथा जी ती न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे ते ज्युडिशियल क्रिटिसिझम होईल त्याच्यावर केलेलं. थिओरिटिकल क्रिटिसिझम, सैद्धांतिक समीक्षण. मग तत्वच फक्त मॉरल ग्राउंड्सवर आपण ते समीक्षण. इव्हॅल्युएटिव्ह क्रिटिसिझम, हिस्टॉरिकल क्रिटिसिझम, बायोग्राफिकल क्रिटिसिझम. मग गांधीजींची बायोग्राफी आहे, पंडित नेहरूंची बायोग्राफी आहे, नीरज चौधरीची बायोग्राफी आहे, नाही का. आपण वेगवेगळ्या संतांचे चरित्र वाचतो, ते चरित्र वाचल्यानंतर जर समीक्षण केलं तर ते काय होईल? बायोग्राफिकल. दुसऱ्याचं जे वाचतो ते चरित्र, स्वतःचं जे लिहितो ते ऑटोबायोग्राफिकल, नाही का. कंपॅरेटिव्ह क्रिटिसिझम, आत्ता जे महत्त्वाचं बोललो, तुलनात्मक परीक्षण. मग तुलनात्मक म्हणजे दोन काव्यसंग्रह, दोन कविता, दोन नाटकं किंवा त्या दोन नाटकातले सीन विशिष्ट, किंवा दोन कादंबऱ्या किंवा दोन कादंबऱ्यातल्या काही विशिष्ट पात्र, ठीक आहे, ते साहित्य एकमेकाशी मिळत जुळत नसेल, साम्य नसेल त्यात, पण हे पात्र ते पात्र सारखं जोडतं. हे विदूषक पात्र ह्या नाटकातलं त्या पात्रातलं हे विदूषक पात्र हे सारखे किंवा फार भिन्न आहेत, वेगळे वेगळे. आपण आता बघतो कंपॅरेटिव्ह लिटरेचरला खूप भारतामध्ये वाव आहे. कसा की दोन वेगळ्या भाषातले दोन लेखक घेतले जातात आणि त्यांच्यात तुलनात्मक अभ्यास केला जातो. म्हणजे त्यात समानता काय आणि त्यात वेगळेपणा काय. कंपॅरेटिव्ह लिटरेचर, कंपॅरेटिव्ह क्रिटिसिझम, कंपॅरेटिव्ह थिअरी. डिस्क्रिप्टिव्ह क्रिटिसिझम, इम्प्रेशनिस्टिक क्रिटिसिझम, टेक्स्च्युअल और ऑन्टोलॉजिकल क्रिटिसिझम. मग ग्रंथालयाचं परीक्षण होतं. आज आता वाचन चळवळी आपण बघतो किंवा वाचन संस्कृती चळवळी पाहतो, ग्रंथालयीन चळवळी पाहतो. तर ते समीक्षण, एक पुस्तक वाचायचं आणि त्याचं समीक्षण करायचं. आता आपल्या कराडमध्ये बरेचसे पुस्तक मंडळ आहेत किंवा वाचन संस्कृती वाढवणारे मंडळ, तर ते एक पुस्तक ठरवून घेतात आठवड्याला आणि ते वाचतात. वाचल्यावर ते सगळे लोक एकत्र येतात आणि त्या पुस्तकावर चर्चा करतात आणि प्रत्येकजण आपलं मन मांडतं. दॅट इज टेक्स्च्युअल क्रिटिसिझम. सायकोलॉजिकल क्रिटिसिझम. सो फ्रॉम सायकोलॉजिकल अँगल the characters are judged by a critic, evaluated by a critic. and we have seen psychology, तुम्ही कोणी शिकला असाल तर फ्राईडची थिअरी आहे, इडिपस कॉम्प्लेक्स आहे, नो फेटल अट्रॅक्शन, मदर लव्स द सन, फादर लव्स द डॉटर, व्हाईस वर्सा, अपोजिट, फेटल अट्रॅक्शन. then sociological or Marxist criticism. So from sociological point of view, and in society what is there? Classes are there, religion, caste is there, point of view, नाही का. तर आणि शेवटचं आर्किटिपल क्रिटिसिझम, आर्चिटायपल क्रिटिसिझम, पुराण वास्तू समीक्षण. मग आता ऐतिहासिक वस्तूंचं समीक्षण ज्यावेळेस होतं, एखादं जुनं मंदिर सापडलं त्याचं जे परीक्षण होतं तर ते आर्चिटायपल समीक्षण आहे, पुराण वास्तू समीक्षण. ओके, these are the various ways of criticism. I think this much is sufficient in this long video lecture, and in this way we have completed the first module and both the chapters from the units from the first module, introduction to literary criticism. First was nature, and this was the function of criticism. You study at home, you see the slides very well, read the slides again and again as per your time and convenience. You download it from YouTube. I have uploaded them to the YouTube and on my personal channel, as well as I have shared the link with you. I have seen, it is very sorry to say that only 13-14 students out of 22 are watching the video lectures. It is not good on your part. My job is to upload the videos, teach you at my best. I will be uploading the next videos with the next chapters very soon. Continuously I am uploading because there is a probability of conducting the examination, holding the examination of regular 1, 3 and semester number 5, because nowadays repeaters examination of the same 1, 3, 5 semesters are on in the college at the end of January or at the beginning of
February 2021, your regular examination will be definitely conducted by Shivaji University Kolhapur. So you must be attentive, though it is an online mode due to coronavirus. You should watch the videos regularly. You should write down something. You should understand and study at home. It is your duty as a student. My job is to upload the video lectures and teach you through the videos as much as simple, in as much as simple language as I can. And this is from my side. So your side is open for studying. You study at home, you see the videos. If you face any problem, you come across any problem, you call me, you can message me. I will try to sort out your problems, solve your issues, or clear your doubts. Okay, till next video, goodbye. We will meet in the next video with second module and from chapter 1 of the second module. Till then, goodbye. Have a nice day. Have a nice Saturday. Let us stop here. Thank you.